पुण्यातला पोर्श कार अपघात प्रकरण। या प्रकरणात रोज नवनवे खुलासे होत आहेत। दोन तरुण इंजिनियर्सचा जीव घेणाऱ्या अल्पवयीन आरोपीला वाचवण्याकरता त्या रात्री अनेक घडामोडी घडल्याचं समोर आलं। त्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आरोपीच्या रक्तात दारूचा अंश आढळू नये म्हणून त्याचे ब्लड सॅम्पल्स बदलले। पण ते बदललेले सॅम्पल्स कुणाचे होते? ते एका महिलेचे होते का? ती महिला म्हणजे आरोपीची आईच आहे का? सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओमध्ये। पुण्यातल्या कल्याणी नगरमध्ये 19 मेच्या रात्री एक भीषण अपघात झाला। एक तरुण आणि एका तरुणीला आपला जीव गमवावा लागला। दारूच्या नशेत पुण्यातल्या बड्या बिल्डरच्या अल्पवयीन मुलानं हा सगळा प्रताप केल्याचं समोर आलं। पण त्याला वाचवण्याकरता त्यानंतर अनेक घडामोडी घडल्या। त्याच्या रक्ताचे नमुने बदलण्यात आले। रक्ताच्या नमुन्यांबाबतची हीच फेरफार समोर आली आणि त्याकरता चौकशी समिती नेमण्यात आली। या समितीने जे खुलासे केलेत ते धक्कादायक होते। अल्पवयीन आरोपीच्या वैद्यकीय चाचणीवेळी त्याचे नातेवाईकही रुग्णालयात उपस्थित होते। त्याचं जे ब्लड सॅम्पल घेण्यात आलं तेही बदललं गेलं, पण हे बदललेलं ब्लड सॅम्पल एका महिलेचं असल्याचं चौकशीत समोर आलंय। त्यामुळे आरोपीचे आजोबा आणि वडील आधीच पोलिसांच्या ताब्यात असताना आता आई देखील संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे। बिल्डर विशाल अग्रवाल यांची पत्नी शिवानी अग्रवाल आपल्या मुलाला वाचवण्याच्या कटात सहभागी असल्याचं धक्कादायक वास्तव समोर येतंय, अशी चर्चा समोर येते। दरम्यान या सगळ्या प्रकरणात ज्या हॉस्पिटलमध्ये हे सगळं घडलं त्या ससून हॉस्पिटलच्या 2 डॉक्टर्स आणि एका शिपायाला निलंबित करण्यात आलंय। तर डीनची भूमिकाही संशयाच्या भोवऱ्यात आहे आणि आता शिवानी अग्रवाल यांच्यावर केल्या जाणाऱ्या आरोपामुळे या प्रकरणात संपूर्ण अग्रवाल कुटुंबाने आरोपी अल्पवयीन मुलाला वाचवण्याकरता कसे प्रयत्न केले हे हळूहळू समोर येत आहे। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये जरूर कळवा।